दिनांक 14 मार्च रोजी अमरावती येथे कौटुंबिक न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती। या लोक अदालतीमध्ये पहिलेच प्रकरण निघाले ते म्हणजे आपसी सहमतीने घटस्फोटाचे। ग्रामीण भागातील पती पत्नी म्हणजेच अक्षय आणि सौ दीपाली या दोघांनी कौटुंबिक न्यायालय अमरावती येथे आपसी सहमतीने घटस्फोट मिळावा याकरिता प्रकरण क्रमांक 255/2025 दाखल केले होते। या प्रकरणामध्ये दिनांक 2 ऑगस्ट 2025 पासून कौटुंबिक न्यायालयाच्या समन्वय तसेच कौटुंबिक न्यायालयाचे माननीय न्यायाधीश आणि पती पत्नी या उभयंताचे वकील आणि त्यांचे कुटुंब तुटू नये तसेच संसार उद्ध्वस्त होऊ नये याकरिता विशेष प्रयत्न केलेत। या दोघा पती पत्नींमध्ये पुन्हा समेट घडावा यासाठी दोघांचेही समुपदेशन करण्यात आले। या समुपदेशनानंतर दोघही पती पत्नींना त्यांच्या असलेल्या आपत्तीचे भविष्य कसे नष्ट होईल याबाबत समजून सांगण्यात आलेले विचार पटलेत आणि त्यांचा परिणाम राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिसून आलाय। दिनांक 14 मार्च रोजी कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री शेडके साहेब व त्यांच्या सोबत उपस्थित असलेल्या पॅनल ॲडव्होकेट यांच्या उपस्थितीमध्ये पती पत्नी न्यायालयात हजर झालेत आणि त्यांनी विद्यमान न्यायालयाला सांगितले की आम्ही आमच्या लहान मुलाचा आणि आमच्या संसाराचा विचार करून आपसी सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय रद्द केला आहे आणि मागील 3 महिन्यापासून आम्हा दोघांचेही वकील ॲडव्होकेट चंद्रशेखर डोरले, ॲडव्होकेट सुरेश डोरले, ॲडव्होकेट प्रथमेश गणेशकर, ॲडव्होकेट निसार खान यांचे सांगणे ऐकले आणि आमच्या घटस्फोटाच्या निर्णयावर फेरविचार केला व एकत्र संसार पुन्हा सुरू केला आहे। संपुष्टात येण्याच्या मार्गावर असलेल्या उभयंताचा संसार पुन्हा सुरू झाला असून तो सुखाने व्हावा याकरिता सर्व उपस्थितांनी या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आणि घरी पुन्हा नांदण्याकरिता पाठविण्यात आले। माननीय सर्वोच्च न्यायालयाने या हेतूची लोक अदालत सुरू केलेली आहेत। त्याचा असा सकारात्मक प्रभाव या प्रकरणातील निकालांवरून किंवा तडजोडीवरून पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे।